हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण चपातीचा हेल्दी पौष्टिक असा परिपूर्ण लाडू झटपट 10 मिनिटात बनवणार आहोत। चला तर मग बघू साहित्य काय काय लागतं ते। मी 2 पोळ्या घेतलेल्या आहेत, चपाती 2 असं मिक्सर मध्ये असं करून घ्यायचं। गूळ घेतलेला आहे मी 4 टीस्पून, ड्रायफ्रुट्स घेतलेत, तूप घेतलेला आहे आणि थोडी वेलची पावडर घेतलेली आहे। तर आपण असे चपाती मिक्सरला अशी मोडून असं करून घ्यायचं। चला, चपाती तर हेल्दी असते, त्यात गूळ साखरेऐवजी गूळच वापरलेला आहे आपण, कारण गुळामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि गूळ पित्तकारक आहे, वात पित्ताचे दोष बॅलन्स ठेवतो, बॉडीला साफ ठेवतो, ब्लड प्युरिफाय करतो। त्यामुळे जेवल्यानंतर सुद्धा एक गुळाचा खडा खाण्याची पूर्वीपासून प्रथा होती। पाचन शक्ती वाढते, हिमोग्लोबिन वाढायला मदत करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते। दिवसातून 10 ते 12 ग्रॅम गूळ खाल्ला गेला पाहिजे। तसेच ड्रायफ्रुट्सचे पण महत्त्व तुम्हाला माहितीच आहे। हेल्थ सुधारते, हाडे मांसपेशी, इम्युनिटी सुधारते, त्वचा शरीर मजबूत ठेवते, एनर्जी वाढते, DE व्हिटॅमिन भेटते। आणि तुपाचे पण महत्त्व भरपूर आहेत। तुपाचे व्हिटॅमिन्स भरपूर असतात तुपामध्ये, इम्युनिटी वाढते, डायजेशन इम्प्रूव्ह होते, एनर्जी बूस्टर आहे तूप, इझिली डायजेशन होते, स्किनसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे तूप। ब्रेनच्या हेल्थसाठी सुद्धा तूप अगदी गुणकारी असा हा गव्हाची चपातीचा गूळ तूप ड्रायफ्रुट्स घातलेला पौष्टिक एनर्जी लाडू आपण आज बनवणार आहोत। पण हे असं पोळीचं मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे पल्स मोडवर, आणि त्यात मी हे गूळ घालून घेणार आहे। तुम्ही चवीनुसार किती खाता त्यानुसार मुलं किती आपले गोड खातात। लहान मुलांसाठी पण खूप उपयोगी आहे। कधी शाळेला लेट झाला किंवा असंच मुलांना रोज रोज पोळी खाऊन कंटाळा आला की मम्मी आज काहीतरी वेगळं बनवतं, हा झटपट 10 मिनिटात होणारा पोळीचाच लाडू पौष्टिक आणि हेल्दी पोटभरीचा असा हा लाडू आहे आणि झटपट 10 मिनिटातच होतो। आणि शिवाय सर्व गुणकारीच आहे त्याच्यामध्ये घटक। त्यामुळे आता हा गूळ आणि हे पोळीचं हे एकत्र करून घ्यायचं आणि मिक्सरला परत एकदा आपण फिरून घ्यायचं। असं पोळीचा बघा आपण करून घेतलेला आहे मिक्सरला गूळ घालून बारीक, पल्स मोडवरच छान करून घ्यायचं। लाडू पटकन आपल्याला वळता येतो, असा झटकीपट आपला पौष्टिक लाडू तयार होतो। आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तूप घालूया 1.5 चमचा। त्यात थोडे ड्रायफ्रुट्स आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला ड्रायफ्रुट्स सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण हे कसे दिसायला छान दिसतात आणि खाल्लेही जातात, त्याच्यामुळे मी तुपातच थोडे शॅलो फ्राय करून घेते। आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊया। मिक्स करूया। यातच आपण वेलची पावडरही घालणार आहोत। छान वेलचीचा सुगंध, तूप, वेलची, गूळ, ड्रायफ्रुट्स, त्याचा हा हेल्दी असा छान लाडू तयार होतो, चविष्ट। मुलं हातात घेऊन सुद्धा खाणार, कंटाळा न करता खेळता खेळता सुद्धा खाणार। शिवाय वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा लाडू खाऊ शकतो, कारण जास्त चावायची गरज नाही। तुम्ही हे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून पण त्याची पूड सुद्धा घालू शकता ह्यामध्ये। आता गार झाल्यावर आपण छान त्याचे लाडू वळून घेऊया।
आणि पटकनी वळतात हे लाडू, बघू शकता तुम्ही. हे बघा 2 पोळ्यांपासूनच आहे. हे बघा कसे मस्त लाडू तयार होतात पटकनी. शाळेला मुलांना लेट झाला, टाइम नाही, मग अशा वेळेस पटकन 2 पोळ्या करून त्याचा असा पटकन आपण मुलांना शाळेच्या डब्यासाठी देऊ शकतो. किंवा शाळेतून मुलं आली, मम्मी आज पोळी भाजी नको मला, आज वेगळं काहीतरी कर, मग असं त्यांना कळूनही येणार नाही मुलांना हा लाडू कसला आहे. पण खाल्ल्यावर म्हणणार मम्मी असाच लाडू कर. इतका सुंदर अप्रतिम टेस्टी असा पौष्टिक आपला हा लाडू तयार होतो. हे बघा 2 पोळ्यांपासून. आता तुम्ही किती मोठी पोळी करता त्याच्यावर अवलंबून आहे. आणि पोळी ताजीच पाहिजे, म्हणजे खूप अशी केल्या केल्या पण नाही, थोडी गार होऊन द्यायची, नाही तर मग ते मिक्सरला कसं असं पूर्ण असं भुरभुरीत नाही होणार. कोणी पुऱ्या करतं, पुऱ्या टाईप करतं, तळून घेतं, तेलामध्ये तळून घेतात आणि नंतर त्या पुऱ्या मिक्सरमध्ये बारीक करून त्यात गूळ घालून, तूप घालून, ड्रायफ्रुट्स घालून ते लाडू करतात. पण मी हे पोळीपासून केलेला आहे लाडू. झटकीपट होतो आणि चव अगदी भन्नाट अप्रतिम असा हा आपण पोळीपासून बनवला आहे झटपट लाडू 10 मिनिटात. तुम्ही बघू शकता किती सुंदर, मुलं सुद्धा ओळखणार नाही हा पोळीपासून बनवला आहे. मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते, बघा तुम्ही किती सुंदर झाले आतून. कोण म्हणाल का पोळीपासून केलेला लाडू आहे. अगदी अप्रतिम आणि चव सुद्धा इतकी सुंदर. तुम्ही असा करून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच हा लाडू किती सुंदर लागतो. त्यात साजूक तूप, ड्रायफ्रुट्स, गूळ, वेलची पावडर, त्याचा सगळा संगम, आणि इतका सुंदर हा लाडू होतो. आणि झटपट, अगदी काहीच वेळ लागत नाही, 10 मिनिटात लाडू. तुम्ही बघितला मी पटकन किती कमी वेळात करून दाखवला. तुम्ही सुद्धा करा असा लाडू. आणि वळायला पण इतका सोपा आहे बघा, पटकन वळला जातो, काहीच वेळ लागत नाही. आणि मस्त मुलंही आवडीने खाणार, मोठ्या व्यक्ती सुद्धा आवडीने खाणार आणि म्हणणार की परत असाच लाडू बनव. आणि आपल्याला पण बनवायला वेळ लागणार. चपात्या तर आपल्या रेडीच असतात घरात, ड्रायफ्रुट्स असतात, तूप असतं, गूळ असतं, त्यामुळे पटकन होतं. अगदी 10 मिनिटात लाडू तयार. तुम्हाला आवडली का माझी साधी सोपी रेसिपी? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझे लाडू आवडले का. झटपट लाडू, पौष्टिक असे, टेस्टी, हेल्दी. थँक यू.